सकाळी शिवने एवढा पसारा करून ठेवला होता की तुम्हाला काय सांगा। मला जायचं होतं बाबासाहेबाच्या लग्नाला आणि दुसऱ्या बाजूला अश्विनीचा स्वयंपाक चालू होता। पाराकडे आलो तर लग्नासाठी गाड्या पण आलेल्या होत्या। पटापट गाडीमध्ये बसलो। शिवर बांगला या ठिकाणी आम्हाला लग्नाला जायचं होतं। खूप दूर होतं आणि गाडीत बसून बसून पाय पण दुखत होते, म्हणून एका ठिकाणी थांबून घेतलं। पुढे नवरदेवचा भाऊ म्हणे चला तुम्हाला चहा पाहतो, आणि पुलाखाली हॉटेल होती त्या ठिकाणी आम्ही थांबलो। एक एक चहाचा कप पिऊन टाकला। चहा पिऊन डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो। या ठिकाणी आलो तर जिकडे तिकडे जळगाव सपकाळचे माणसं दिसत होते। पटापट आतमध्ये गेलो। मंगल कार्यालय तर खूप मोठं होतं। पोटात कावळे काव काव करत होते, म्हणून जेवणासाठी आम्ही परत खाली गेलो। जेवण करून परत वरती आलो। थोड्या वेळ गप्पा छप्पा झाल्या आणि परत आम्ही उमेश दादाकडून थंड पिण्यासाठी गेलो। मस्तपणी एक एक थंड बाटली पिली आणि मंगल कार्यालयामध्ये गेलो। नवरदेव नवरी पण आली होती। लग्न लागायची तयारी सुद्धा सुरू झाली। आम्ही तर काय फोटो काढले। लग्न लागलं आणि नवरदेव सोबत सुद्धा फोटो काढले। गाडीत बसलो आणि डायरेक्ट वासडी या ठिकाणी आम्ही पोहोचलो, कारण सर्वांचे म्हणणं होतं की या ठिकाणी वासडीचा पेढा खूप छान असतो, म्हणून या ठिकाणी पेढा घेण्यासाठी थांबलो। वातावरण खूप गरम होतं, म्हणून सुरुवातीलाच आम्ही पाण्याच्या बॉटल घेतल्या। जिथे तिथे पेढ्यांचेच दुकानं दिसत होती। खूप सारे दुकानं बघितले आणि एका दुकानात शेवटी पेढे घेण्यासाठी आम्ही थांबलो। वासडी या ठिकाणी थांबलो म्हटल्यावर गोकुळ भाऊचे दोन शब्द ऐका। बाबासाहेबच्या लग्नाला जाताना वासडी या गावामध्ये आम्ही गावकरी पेढे घेण्यासाठी उतरलेलो आहे। बघूया आता इथे आपण या पेढ्यांचा आस्वाद। शेवटी एका दुकानात पेढे घेतले। कोणी 1 किलो घेतले तर कोणी 2 किलो घेतले तर कोणी अर्धा किलो, आणि शेवटून आम्ही घेतलेले पेढे दाखवले, म्हणजे फोटो काढले आणि व्हिडिओ काढले। घरी आलो तर शिव बघा कसा मोबाईल बघत होता। मला बघताच मोबाईल ठेवून दिला। शिवते अभ्यास करत होते, अश्विनी स्वयंपाक करत होती, पण शिवचं दुसरंच चालू होतं, म्हणजे पेढ्यांसाठी रडापडी। नंतर शिवनं खूप सारा पसारा केला आणि रात्रीच्या टायमाला बाबासाहेबाचा फोन आला। आम्ही ज्यावेळी घरी येऊ त्यावेळी आमचा व्हिडिओ शूट कर। आता तुम्हीच बघा व्हिडिओ कसा झाला। तुझ्या डोळ्याची कमान तिथं ववाळीन प्राण भईन फुफाट्यात तुझी सावरी, भईन फुफाट्यात तुझी सावरी। शुभ कार्याची सुरुवात होते श्री गणेशापासून। ज्ञानदेवरावांचं नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून। तुम्हाला व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो नक्की करा। आणि तुम्हाला पण वाढदिवस, लग्न, मेहंदी जसा व्हिडिओ तसाच तयार करून मिळेल, फक्त कॉल करा।